हॅलो नमस्कार. तर मी सुवर्णा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारे स्वागत. तर आज आपण बोटनेकचं ब्लाऊज बघणार आहोत डिझाईन. तर आपण रेग्युलर कटिंग करत आहे तसे करून घ्यायचे आहे. त्यानंतर बोटनेकसाठी 4.5 आणि 7.25 मी शोल्डर घेतलेला आहे. इथं मोंडा वगैरे घेऊन घेतलेला आहे. त्यानंतर आपण शोल्डर आणि गळा घेतलेला आहे 2.5, 4.25 आणि 7.25. त्यानंतर आपण काय करायचं आहे, म्हणजे आपल्या रेग्युलरचे माप आहे तिथं अर्धा इंच वाढवायचं आहे. अशा 3 इंचाचा मी मार्क करून बॉक्स तयार करून घेतला आहे. 3 इंचांना असं पुढं 2 इंचावर घेतलेला आहे. त्यानंतर 7 इंचाची मार्जिन करून मी तिथं पण बॉक्स तयार करून घेतला आहे. तर हे बघा, आता हे अगोदर मी मार्किंग करून घेतलं, तुम्हाला दाखवते मी कसं केलं. त्यानंतर चौकोन पूर्ण जो अस्तर आहे तो प्लेन करायचा आहे. त्यानंतर आपण शेप देऊन घ्यायचा चौकोनाचा पान गळ्यासारखाच. तर नवीन डिझाईन आहे, तुम्ही पण ट्राय करा. मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडला चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खाली मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे, वरती अस्तर ठेवलेलं आहे. सगळ्या बाजूने पिनं लावून घ्यायचे आहे. बघा, खाली सुईचं ब्लाऊज पीस आहे, वरती अस्तर आहे, असू द्या लक्षात. त्यानंतर आपण हुक लावून ज्या टाचण्या आहेत त्या लावून घ्यायच्या आहे सगळ्या बाजूने. तर टाचण्या लावल्यानंतर आपण शेप ड्रॉ केला, शेप बघून घ्या कसं ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर आपण बघा कडेचा जो शेप आहे तिथून सुरुवात करायची आहे. आणि बघा मी कसं करते तसंच तुम्ही ट्राय करा. काहीतरी नवीन आहे आणि काहीतरी नवीन म्हणजे रोज चौकनी वगैरे गोलगळे करून ट्राय करून कंटाळा आलेला आहे. त्यामुळे नवीन काहीतरी शिका. मी माझ्या दिवाळीच्या साडीवरती ब्लाऊज स्टिच केलेला आहे. पूर्ण याची कटिंग बाई डिझाईन पण तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. बाई डिझाईन नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे. तर काहीतरी बोटनेकमध्ये नवीन काहीतरी आणि दिसायला पण खूप छान दिसतं. मी तुम्हाला ट्राय केल्यावर एक व्हिडिओ शॉर्टमध्ये दाखवाल. बघा मी पूर्ण टिप मारून घेतली आहे शेप. त्यानंतर हुका काढून घ्यायची आहे. जशी आपण टिप मारली आहे तसं कट करून घ्यायचं आहे. बघा हळूहळू कट करून घ्यायचं आहे. थोडी मार्किंग ठेवायची आहे. थोडी मार्किंग ठेवून कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा इकडून जो आपण गळा तयार केला तर वरच्या बाजूला तो पण थोडं कट करून घ्यायचं. जशी मार्किंग केली आहे तसंच कट करून घ्यायचं आहे. तर कट करताना थोडी काळजी घ्यायची आहे. आपली शिलाईवर कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ज्यानंतर आपले छोटे पण कट मारायचे आहे. बघा, तर कट करून झाले आहे. त्यानंतर आपण छोटे कट मारून घ्यायचे आहे. एकदम छोटे मारायचे आहे जेणेकरून आपली शिलाईवर जाणार नाही. त्यामुळे ब्लाऊज फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे छोटे कट मारायचे आहे. जिथं थोडा टीप आकार आहे ते थोडासा कट जास्त मारायचा आहे. बघा, त्यानंतर इथं पण वरच्या गळ्याच्या बाजूला पण कट देऊन घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, इतकी सिंपल पद्धत आहे शिवण्याची. तुम्ही ट्राय करा. खूपच सिंपल आहे पण दिसायला खूप छान आहे. त्यानंतर जे कट मारल्यानंतर आपण अस्तर खालच्या बाजूला घालायचं आहे फोल्ड करून. बघा, अस्तर खालच्या बाजूला जाईल मेन फॅब्रिकवरती आणि खूप सुंदर दिसतो. जेव्हा आपण साडी वेअर करू तेव्हा तो ब्लाऊज घातल्यानंतर खूप छान दिसायला पण खूप छान दिसतो. आणि काहीतरी नवीन गोल गळे चौकनी गळे डिझाईन करून आणि हे स्टायलिश पण वाटतंय आणि थोडंसं प्रोफेशनल पण वाटतं. तसं जास्त काही लेस वगैरे असं काही भरलेलं नाही. एकदम सिंपल आणि पण डिझाईन करणार आहोत पण दिसायला खूप छान आहे. बोटनेकमध्ये नवीन डिझाईन आहे, लेटेस्ट ट्रेंडिंग. तुम्ही एकदा ट्राय करा. त्यानंतर आपण कपडा सुईच्या बाजूने असं खालच्या बाजूने आणि पूर्ण चारही बाजूने आपण शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपण दाबटीप देणार आहोत. तर मैत्रिणी, अशाच नवनवीन ब्लाऊज डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करत चला. जे तुमचे शेअर आणि सबस्क्राईबमुळे मला व्हिडिओ बनवायला उत्साह येतो. बघा, त्या चारही बाजूने आपण थोडंसं हात मारत शिलाई देऊन घ्यायची आहे. याची बाईचा पण व्हिडिओ आपण डेटा टाकणार आहोत. पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर खूप छान आहे. तुम्ही पण असं ट्राय करा.
तर खूप काही अवघड नाही, एकदम सिम्पल आहे. बोटनेकचं जे रेग्युलर असतं तसंच घ्यायचं आहे. फक्त आपलं जर रेग्युलर 2.5 आणि 5.5 जर शोल्डर असेल तर आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. 3 इंचचा गळा करून वरती एक गळा घ्यायचा आहे, खाली त्याच्यापासून 2 इंच सोडायचं आहे बंद गळा घ्यायचा असेल तर. आणि पुन्हा खाली चौकोन करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला जसा पाहिजे तसा सेप देऊ शकतो, पण असा सेप काहीतरी नवीन वाटतं. त्यानंतर आपण चारही बाजूने शिलाई टाकून घेतली. शिलाई केल्यानंतर आपण जो गळा बनवला आहे त्यावर दाबटीप देणार आहोत. दाबटीप दिल्यावरती कॅनव्हास लावायची पण गरज नाही आणि दिसायला पण खूप छान दिसतो. आता इथं थोडंसं ट्रायपॉडचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जेव्हा मशीन मोटर जाते तेव्हा तो कॅमेरा थोडा हलतो, पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. थोड्या दिवसात आपण कॅमेऱ्याची पण थोडीशी चेंज करणार आहोत क्वालिटी. बघा अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे गळा. त्यानंतर आपण शोल्डरच्या मधोमध करून टक्स मारून घ्यायचे आहे. आवडीनुसार 3, 3.5, 4च्या याच्यावर तुम्ही टक्स मारू शकतात. 4च्या याच्यावर खून करायचे आहे आणि दोन्ही बाजूला टक्स टाकून घ्यायचे आहे. आणि त्यानंतरच आपण बाकीचं तयार करणार आहे. आधी एवढा आकार तयार झाल्यानंतर आपण दोन्ही बाजून टक्स टाकून घ्यायचे. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पण पद्धत खूप सोपी आहे. त्याचबरोबर आपण चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड केले आहे. तुम्हाला काही समजत नसेल कटिंग, सगळ्या प्रकारच्या सगळ्या साईजच्या कटिंग अवेलेबल आहे, तर तुम्ही तिथं जाऊन व्हिजिट करा. अशा प्रकारे आपल्यापासून दोन्ही टक्स टाकून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं कमरपट्टी जोडायची आहे. तुम्ही 2.5 इंचाची कमरपट्टी घेऊ शकतात. बघा दोन्ही बाजून टक्स सारखे आलेले आहे. त्यानंतर आपण कमरपट्टी पण जोडून घ्यायची. वरच्या बाजूने खाली मेन ब्लाऊज पीसवरती कमरपट्टी काढून घेऊन ती 1/2 इंचाच्या अंतरावरती आपण टक्स मारून घ्यायचे आहे. टक्सने शिलाई घालून घ्यायची आहे. बघा त्यानंतर आपण दाबटीप द्यायची आहे. वरच्या बाजून थोडीशी फोल्ड करून टीप देऊन घ्यायची आहे. तर मैत्रिणी, तुम्हाला डिटेल व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्हाला जर आवडल्यास तर चॅनलला नक्की लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर दाबटीप द्यायची आहे. दाबटीप देऊन झाल्यानंतर खालच्या बाजूला फोल्ड करायचे आहे. आपण कोणत्याही डिझाईन झाले थोडे सेप वगैरे देऊन झाल्यानंतर दोन्ही पण कमरपट्टी आणि टक्स टाकून घ्यायचे आहे. कधी लक्षात राहत नाही आणि मग नंतर लेस वगैरे लावली तर तिथं थोडंसं गोळ्या होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं आपण कमरपट्टी टक्स अगोदर टाकून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, माझी डिझाईन तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये आपलं मत मांडा. तर मी माझा ब्लाऊज हा दिवाळीसाठी स्टिच केला आहे. कसा आहे, छान डिझाईन केली. आवडली तर तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा छान आहे म्हणून. त्यानंतर मी हा ब्लाऊज स्टिच केल्यानंतर मला 2-3, 4-5 कस्टमरची हे आलेले आहे ब्लाऊज, असेच आम्हाला पण असे स्टिच करून द्या. तर खरंच ही डिझाईन खूप छान दिसते. जेव्हा आपण तो ब्लाऊज पूर्ण रेडी झाल्यानंतर घातल्यानंतर काहीतरी नवीन वाटतं. त्यानंतर जे आपलं एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला सेप तयार करून झालेला आहे. नंतर तिथे आपण 4 छोट्या पट्ट्या तयार करून जोडून घेणार आहोत. तिथं बघा सेंटरला, तर कॅमेरा दिसत नाही, सेंटरला खून करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण छोट्या 4 पट्ट्या काढायच्या आहे. जसं आपण गोटला पट्टी तयार करू त्याच मापाची पण थोडीशी मोठी ठेवली. त्याच्याला अशी एक पट्टी सरळ काढा. त्यानंतर दोन्ही बाजूने डबल फोल्ड करा. त्यानंतर टीप मारून घ्या. अशा प्रकारे आपल्याला 4 पट्ट्या करायच्या आहेत. त्यातून आपल्याला त्या 4 पट्ट्या कशासाठी, ह्या बाजूने 2, त्या बाजूने 2, जिथं आपण गळ्याच्या बाजूला आणि डिझाईन चालू होती तिथं आपण थोडं कट केलेलं आहे ना, तिथं आपल्याला ह्या 2 नॉट्स लावायच्या, 4 नॉट्स लावायच्या छोट्या छोट्या. जसं आपण गोट तयार करू त्याच पद्धतीने आपण तसंच आपण तयार करायचं आहे. तेव्हा मी छोट्या पट्ट्या टाकून घेतलेल्या आहे. सेम साईजचे कट करून घ्यायचे फोल्ड करण्यासाठी. अशा प्रकारे 4 पट्टे मी तयार करून घेतलेले आहे छोटे. जसं आपण गोटला मारतो तशाच बघा फोल्ड करायचे. पुन्हा फोल्ड, परत त्याच्यावर टीप मारून घ्यायची आहे.
अशा प्रकारे आपण 4 बनवून घ्यायचे आहे. हे 36 तुम्ही कोणत्या डिझाईनवर असा ट्राय करू शकतात. मी तर बोटनेक घेतलेला आहे. बोटनेक आता सध्या ट्रेंडिंग आहे त्यामुळं, आणि माझ्याकडं अशी डिझाईन नव्हती म्हणून मी ही ट्राय केली, आणि तुम्ही पण ट्राय करा. खूप छान आहे, खूप सिंपल आहे, जास्त काही वेळ लागत नाही. हे बघा, आपण जिथं मार्किंग केली होती तिथं 2-2 नॉट्स लावून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत आहे. त्यामुळं आपल्याला जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा आपल्याला इतका वेळ व्हिडिओ बनवण्यासाठी, एडिटिंगसाठी, सगळ्या गोष्टीसाठी लागतो. त्यामुळं सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही. त्यामुळं प्लीज सबस्क्राईब, लाईक करत चला, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहित मिळते. हे बघा, दोन्ही बाजूने आपण छोटे छोटे नॉट्स लावून घेतले मार्किंग करून. तुम्ही पण असेच तयार करायचे. खूप सिंपल आहे, जास्त वेळ लागत नाही, पटकन झटकन बनते आणि दिसायला पण खूप छान दिसते. तर जेव्हा आपण तो पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यावरती ट्राय करू तेव्हा तो लुक एकच नंबर येतं. बघा, आता दोन्ही बाजू दोन्हीच्या 2-2 बाजू 4 नॉट्स लावलेले आपण छोटे छोटे. हे बघा, हे लावून झालेलं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, एक दोरी घेणार आहोत, थोडीशी मोठी घ्यायची आहे. ती पिनाच्या हे बघा, ती डबल फोल्ड करायची आहे आणि त्याच्यातली एक बाजू ह्या नॉटमधून त्या बाजूच्या नॉटमध्ये घालायची आहे. ती थोडी खाली ओढून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूची नॉट घ्यायची आहे, ती परत पहिल्या याच्यात घालून परत म्हणजे क्रॉसमध्ये आपण नॉट घालून घेणार आहोत. आणि खाली आपण त्यांना खाली जे लटकन असतात ते बनवणार आहोत, साडीच्या कपड्यातलेच उरलेले. कारण साडीचा कपडा, साडी आणि ब्लाऊज सारखा आहे, त्यामुळं आपल्याला इथं दुसरे डिझाईन ट्राय करण्यापेक्षा ही डिझाईन पण खूप छान दिसते मैत्रिणींनो. तर इथं आपल्याला नॉट्स तयार करून घ्यायचे. आपण 4-4 इंचाचे तुकडे करून जसं आपण लटकन बनवतो तसेच बनवायचे आहे. तर मी टोटली इथं 12 पीस कट करून घेतलेले आहे. इथं करून आणि नंतर आपण एक नॉड आहे दुसरी नॉड आहे ती कट करून घेतलेली आहे. तिला पण जोडून घेतली आहे. दोन्ही बाजूला 2 आणि खाली एक. अशा प्रकारे आपण नॉट्स तयार करून घेणार आहोत. मी तुम्हाला फायनल दाखवतेच कसे. बघा, इथे एक जोडली, परत त्याच्या दुसऱ्या बाजूला परत एक लटकन जोडायचं आहे. अशा प्रकारे 2 तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जी वरून दोरी काढली होती त्याला पण एक लटकन बनवून घ्यायचं आहे. असे टोटल 3 होणार आहे बघा. आणि त्याच्या थोडंसं मध्यभागी गाठ मारायचे आहे. 2 लटकन बनवले ह्या दोरीचे. त्या जी वरून नॉड आलेले आहे तिच्या पण खालच्या बाजूला एक लटकन बनवून घ्यायचं आहे. आणि मधोमध काय करायचं आहे, ही दोरी ह्या दोरीला 2 लटकन जोडले, 3 मिक्स करायचे आहे, 3 एकत्र करायचं आहे. जी वरून आलेली आहे ती खाली सोडायची थोडीशी खाली, आणि हे 2 थोडेसे वरती राहून द्यायचे. अशा प्रकारे आपले इथं 3 लटकन तयार होतात बघा. तिथं गाठण द्यायचे आहे. तर कॅमेरा एका साईडने गेल्यानंतर त्यामुळं तुम्हाला दिसत नाही, पण मी तुम्हाला सांगते मी कसं केले. त्यानंतर 3 एकत्र करून आपण शिलाई टाकून घ्यायची आहे तिथं. व्हिडिओ कंटिन्यू केला तुम्ही सगळ्यांनी, तर तुमचे सगळ्यांचे खूप आभार. आणि असा सपोर्ट करत चला मैत्रिणींनो. आणि डिझाईन पण खूप सिंपल, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की आम्ही पण ट्राय केली, खूप छान दिसतो. बोटनेकमध्ये नवीनच ट्रेंडिंग डिझाईन आहे ही. आता इथं आपले जवळजवळ किती लटकन तयार झाले आहे. आपले 2-3 हे बघा 3 लटकन तयार झालेले आहे. त्यानंतर परत एक हे बघा खाली एक, वरती 2 आणि त्याच्यावरती परत एक. इथं गाठण दिली आहे, तिथं परत एक तयार झाले आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही दोरींचे तयार करून घेतले. टोटली आपल्याला किती लटकन जोडायचे आहे, टोटली आपल्याला एका बाजूला 4-4 लटकन तयार करायचे. अशा प्रकारे आपला फायनल ब्लाऊजचा लुक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकतात की किती छान दिसते आहे. दोन्ही साईडने असे लटकन बनवून घेतले.